आपण मागच्या काही व्याख्यानांपासून चीनचा समग्र इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं तर चीन हे प्रामुख्याने आशिया खंडाशी संबंधित असल्यामुळे हा पर्यायाने आशियाचा इतिहास सुद्धा असू शकतो. आणि आशियाच्या इतिहासामधला चीन हा एक महत्त्वाचा बिंदू असल्यामुळे खरं तर आशियाचा इतिहास सुद्धा याच्यामुळे समृद्ध होत असताना आपल्याला दिसतो. परंतु आपलं प्रामुख्याने हा जो कोर्स कोड आहे, ज्याचं नाव आहे BHIE 141, तर त्यामध्ये आपला मुख्य केंद्र जे आहे, मुख्य फोकस जे आहे, ते चीनच्या इतिहासाकडे आहे. आणि आपण या चीनच्या इतिहासामधील 1840 ते 1978 या कालखंडामधला जो काय समग्र कालपट आहे, की जो चीनी इतिहास म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर मुख्य भर आपला राहिलेला आहे. आणि या कालावधीत किंवा याच्यातल्या घडलेल्या घटनासुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि त्या घटनांवर आपण प्रामुख्याने भर देत आहोत. आतापर्यंत आपण चीनच्या इतिहासामध्ये चीनचं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे राष्ट्रीय चरित्र म्हणून आपण ज्याला जे उभं राहिलं होतं, त्याच्या अनुषंगाने काही बाबींची चर्चा केली. आणि चीनबद्दलच्या ज्या काही समज होत्या, त्या चीनी लोकांच्या, चीनी राजवटींच्या आणि चीनबद्दल इतरांच्या, त्या सगळ्या समजेबद्दल सुद्धा आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यामध्ये आपल्या दृष्टीपथात असं आलेलं आहे की चीन किंवा चीनी समाज किंवा चीनी समूह, चीनी जनता हे खरं तर चीनचं चरित्र म्हणून एक आत्ममग्न असा असलेला देश म्हणून आतापर्यंत बघितलं गेलं. आणि त्यामध्ये चीनचं जे काही दर्शन होतं, चीनी समाजव्यवस्थेचं जे काही दर्शन होतं, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या काही समज आहेत, त्याला वाढवण्यासाठी किंवा त्याला हवा मिळेल अशा पद्धतीचेच काही तत्वज्ञान चीनी दर्शनशास्त्रामध्ये सुद्धा होते. चीनी राज्यांची, शासकांची स्वतःबद्दलची किंवा चीनी राज्याबद्दलची, राष्ट्राबद्दलची समज जी होती ती वैश्विक होती. कारण त्यांना असं वाटत होतं की चीन हा एका मोठ्या भूभागाचाच भाग आहे आणि आपण राज्यकर्ते किंवा शासक हे देवाचीच लेकरं असल्यामुळे कुठल्याही गोष्टींची, कुठल्याही याची आखणी करण्याची काही गरज नाही. त्यामुळे बराच कालखंड चीनी देशाचा किंवा चीन या देशाचा भूभाग आणि त्याच्या सीमारेषा ह्या जवळजवळ आधुनिक कालखंडापर्यंत ठरलेल्या नव्हत्या. कारण चीनी शासकांच्या मते जर समजा आपण देवाची लेकरं आहोत आणि संपूर्ण भूमीच जर देवाची आहे, तर आपण ह्या संपूर्ण जगाचे शासक आहोत, अशा पद्धतीची एका बाजूला एक समज होती. दुसऱ्या बाजूला आसपास जे काही घडत होतं इतर राष्ट्रांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियांनी वेग धरलेला होता. त्या कालखंडामध्ये सुद्धा चीनी राजवटीला त्या सगळ्या बाबींशी काही देणं घेणं असल्याचं दिसत नाही. त्यामुळे एक जो काय मुद्दा आहे की यामध्ये की चीनी लोक आणि चीनी राजवट आणि पर्यायाने चीनी राष्ट्रीय चरित्र हे आत्ममग्न असल्यामुळे त्याला परराष्ट्र धोरण नव्हतं, त्याला स्वतःच्या सीमा निश्चित झालेल्या नव्हत्या. आणि यासारख्या इतर अशा असंख्य बाबी ज्या या अधोरेखित करतील की चीनी जनता, चीनी राजवट आणि चीनी राष्ट्रीय चरित्र हे आत्ममग्नतेमध्येच जवळजवळ हजारो वर्ष होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये इतर जे काही नवीन इतिहास आले आणि त्यांनी नवीन पद्धतीचे दुवे जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून हे दाखवण्याचं किंवा हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की चीनी जनता ही जरी किंवा चीनी राजवट, चीनी राष्ट्रीय चरित्र हे जरी आत्ममग्न असलं तरी सुद्धा त्यांनी इतर बदल की जे बाहेरून आलेले होते त्या बदलांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणून आपण समजून घेतलं होतं की बौद्ध धर्माचा जो काही विकास चीनी जनतेमध्ये, चीनी शासनामध्ये आणि एकंदरीत याच्यामध्ये चीनी दरबारात झाला, त्याचं एक लक्षण असं म्हटलं गेलं की चीनच्या स्वतःच्या जे काही दर्शनशास्त्र आहे आणि त्या दर्शनशास्त्रामध्ये जे काही 3-4 महत्त्वाचे पैलू आणि बिंदू होते की त्यांनी ईश्वर आणि बाह्य जग किंवा मृत्यूनंतरचं जग या दोन्ही बाबींना चीनी दर्शनशास्त्रामध्ये फार काही महत्त्व नाही किंवा त्याचा कॉग्निझन्स किंवा त्याचा महत्त्व चीनी दर्शनशास्त्रामध्ये अधोरेखित केलेलं नाही. त्यामुळे मृत्यूनंतर काय जग असेल याबद्दल चीनी दर्शनशास्त्रामध्ये फार काही चिंतन आढळत नाही. आणि वर्तमानाच्या संदर्भात जो काही ईश्वर असतो त्याचं अस्तित्व आहे नाही या वादापेक्षा त्याच्याबद्दल चिंतनच नसल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा स्वागतार्ह दृष्टिकोन खरं तर चीनी दर्शनामध्ये सापडू शकतो. आणि त्यामुळे खरं तर बौद्ध धर्म की जो
आशियाई खंडातला महत्त्वाचा धर्म आणि प्रामुख्याने त्याचा उद्गम हा भारताच्या पट्ट्यात झाला किंवा भारतीय भूमीवर झाला आणि किंवा आशियाच्या या सगळ्या ह्याच्यात झाला आणि तो चीनमध्ये स्थिरावला. ओके. त्यामुळे ही जी काही गोष्टी आहेत, ह्या ज्या काही बाबी आहेत, त्या बाबींकडे अशा पद्धतीने बघितलं गेलं, की यामधून हे सिद्ध होतं, की चीनी जनता किंवा चीनी राष्ट्रीय चरित्र हे आत्ममग्न नाही आहे. कारण ते जर असतं तर त्यांनी अशा पद्धतीच्या बाहेरून आलेल्या की पर्यायाने ज्याला परकीय असं समजलं गेलं असतं, अशा धर्माला स्वीकारलं नसतं. त्यामुळे परंतु हा इतिहासकारांमधला एक वाद, विवाद आणि संवाद पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातला मुद्दा आहे. परंतु बरेचसे दाखले असे मिळतात, की चीनी जनता, चीनी राजवट ही त्यांच्या समूहामध्ये किंवा त्यांच्या अंतर्गत व्यवस्थांमध्ये सुखी समाधानी व्यस्त असल्याचं दिसतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत गेल्या, कारण चीनी लोकांची समज काय होती आणि इतरांची चीनबद्दलची समज काय होती, याच्या पलीकडे सुद्धा जगभरात वेगवेगळ्या घडामोडी आणि घडतच होती. म्हणजे उदाहरणार्थ एक साम्राज्यवादी शक्तींचा उदय जगभरात झाला होता. वेगळ्या पद्धतीचे कारखाने, बँकिंग व्यवस्था, त्याच्यातून एक राष्ट्रीय चरित्र आणि आंतरराष्ट्रीय लागेबंधे आणि आंतरराष्ट्रीय जमिनींचा बळकावणे आणि त्याच्यावर साम्राज्य गाजवणे, अशा पद्धतीचा एक ढोबळमानाने जर आपल्याला त्याचं प्रसंग चितारता आला, तर तो अशा पद्धतीने होईल. त्यामुळे एक साम्राज्यवाद, वसाहतवाद अशा पद्धतीच्या ज्या काही संकल्पना होत्या, त्यांनी खरं तर आधुनिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विश्वाचा भाग राहिला होता. परंतु त्या केवळ ज्ञानविषयक किंवा अकादमिक संज्ञा संकल्पना नसून त्यामुळे प्रत्यक्ष साम्राज्यवादी विस्ताराच्या अनुषंगाने वेगवेगळ्या देशांमध्ये वसाहती स्थापनेचे उद्योग आधुनिक कालखंडामध्ये झाले आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचे स्थानिक आणि परदेशी किंवा ऐक्य देशी आणि परकीय शक्ती याच्या फ्रॅक्शन्स वाढल्या, याच्यामधले संघर्ष वाढले आणि त्यामुळे चीनमध्ये सुद्धा अशा पद्धती जेव्हा गतिविधी सुरू झाल्या आणि म्हणजे जसं की वसाहतवादाचं एक वैशिष्ट्य किंवा चरित्र म्हणजे व्यापाराच्या अनुषंगाने साम्राज्य विस्तार करणे, व्यापाराच्या अंतर्गत किंवा व्यापाराच्या आडून वसाहतीतल्या देशाची आर्थिक, सामाजिक आणि इतर पद्धतीचे शोषण करणे. तशा पद्धतीचा अनुभव चीनला अफूचं जे काही व्यापार होता, त्या अफूच्या व्यापाराच्या संदर्भात आलेला आपल्याला दिसतो. आणि खरं तर अफूचा व्यापार हा प्रत्यक्षपणे चीनमधून केला गेलेला नसला तरी भारतामध्ये पिकवली गेलेली किंवा भारतामधून आलेली अफू ही अशी वेगवेगळ्या म्हणजे त्याचा खरा मालक ब्रिटन, भारतीय आणि चीन असं एक नेक्सस अफूच्या व्यापाराचं आपल्याला दिसतं. कारण भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांचीच वसाहत असल्यामुळे ब्रिटिश अधिकारी की जे अफूच्या व्यापारामध्ये व्यस्त होते, त्यांनी अशा पद्धतीचा एका मध्यस्थाची भूमिका अफूच्या संदर्भामध्ये केलेली आपल्याला दिसते. त्यातून चीनमध्ये आणि साम्राज्यवादी शक्तींमध्ये अफूचे युद्ध आणि इतर असंख्य बाबी आणि ताणेबाणे किंवा तणाव उभे राहिलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे या सगळ्या सुरुवातीच्या कालखंडातले असे धक्के होते की ज्यांनी चीनमध्ये जे काही 2 महत्त्वाचे बंड झाले होते, त्या बंडांचा इतिहास आपण खऱ्या अर्थाने समजून घेतोय. त्यामुळे 20व्या शतकातील जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत किंवा जे वेगवेगळे उठाव आहेत, की ज्याला आपण खरं तर सामंतवादी विरोधी शक्तींविरोधात सामान्य शेतकऱ्यांनी बंड आणि दुसरं म्हणजे बॉक्सरचा उठाव आणि टायपिंगचं जे बंड होतं ते खरं तर चीनमधल्या हक्का समूहाने, हक्का जी नावाची जी कम्युनिटी होती, त्या हक्का कम्युनिटीने मांचू राजवटीच्या विरोधात केलेलं बंड होतं. म्हणजे ज्या संघटनेने हे बंड केलं की ज्याला मराठीमध्ये आपण ईश्वर पूजक संघटना म्हणूया, ती खरं तर गुप्त संघटना होती आणि त्याचं नेतृत्व सुद्धा हक्का समूहाच्या नेत्यांनीच केलेलं आपल्याला दिसून येतं. हा जो काही टायपिंगचा उठाव आहे तो प्रामुख्याने दक्षिण चीनमध्ये झालेला होता. ओके. हक्का समूहाच्या नेतृत्व ज्याचं नाव होंग शुक्वांग असं होतं. त्या होंग शुक्वांगने या टायपिंग बंडाचं नेतृत्व आपल्याला केलेलं होतं. त्याचा प्रमुख विरोध जो होता तो खरं तर प्रोटेस्टंट म्हणजे होंग शुक्वांग हा जो होता तो स्वतः प्रोटेस्टंट या पंथाला मानणारा होता आणि त्यामुळे कन्फ्युशियस जी विचारधारा होती, चीनमधलं जे काही दर्शन होतं कन्फ्युशियस, त्याला विरोध हा एक होताच.
अर्थात होंग शिकवांचे जे काही व्यक्तिगत आयुष्यातल्या इतर समस्या होत्या, म्हणजे त्याने स्पर्धा परीक्षा ज्या होत्या, ज्या चीनमध्ये सुरू झालेल्या होत्या, त्यामध्ये बऱ्याच वेळा देण्याचा प्रयत्न केला आणि सरकारी अधिकारी म्हणून जाण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शक्य झाला नाही. त्यामुळे असे व्यक्तिगत बेरोजगारीचे किंवा व्यक्तिगत अपयशाचे अशी बरीचशी लक्षणं होंग होंग शुक्वांगमध्ये होती, की जे जे हळू चीनी सत्तेच्या किंवा राजवटीच्या विरोधात केलेले आपल्याला दिसून येतात. ओके. आणि त्यामुळे अ, आणि त्यामुळे हे जे काही बंड आहे, ते बंड मांचू राजवटीच्या विरोधात गेलेला बंड म्हणून दिसून येतो. हा प्रामुख्याने हक्का समूहातून येणारा नेता होता आणि ज्याने बाई शांग दी हुई अशा नावाची गुप्त संघटना काढली होती. अर्थात चीनमध्ये किंवा चीनी जनतेमध्ये म्हणजे चीनच्या राष्ट्रीय चरित्रामध्ये सुद्धा गुप्त संघटनेचं एक मोठं वलय किंवा गुप्त संघटना काढण्याचा एक मोठा इतिहास आहे. कारण शासकांच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात अशा पद्धतीच्या आंदोलनांचा इतिहास चीनमध्ये राहिलेलाच आहे. परंतु 1850 पर्यंत त्याने जे काही ईश्वरपूजक नावाची संघटना काढली होती आणि त्या संघटना आणि समर्थक जे काही शेतकरी होते, त्यांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लष्करीकरण 1850 पर्यंत झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि तो स्वतः प्रोटेस्टंट असल्यामुळे कन्फ्युशियस विचारधारांवर त्याचा विरोध होता. कन्फ्युशियस विचारधारेला त्याचा विरोध असलेला आपल्याला दिसून येतो. हळूहळू दक्षिण चीनमधून इतर प्रांतामध्ये हे टायपिंगचं बंड विस्तृतपणे पसरताना आपल्याला दिसतं. आणि टायपिंगच्या बंडाचा जो सुवर्णकाळ होता, तो जेव्हा योंगन नावाचा जो प्रांत होता, त्या प्रांतावर खरं तर या टायपिंगचे जे काही कार्यकर्ते होते, टायपिंग बंडाचे जे काही नेतृत्व आणि इतर सहकारी होते, त्यांनी जेव्हा ताबा मिळवला, तेव्हा तो जो क्षण होता, या टायपिंग बंडाचा अत्युच्च क्षण म्हणून ओळखला गेला. अर्थात नंतर त्यांनी युनान, ह्युआन आणि इतर अशा बऱ्याचशा प्रांतामध्ये आपला प्रभाव या टायपिंग बंडाने पसरवलेला आपल्याला दिसून येतो. या टायपिंग बंडाचं जे मुख्य आकर्षण किंवा मुख्य जो स्रोत होता, की मुख्य आधार माध्यम जो होता, ते म्हणजे हक्का समुदाय. दुसरं जे काही नवीन आलेल्या ज्या काही धोरणं होती, त्याच्यामुळे बदललेल्या जमीनविषयक व्यवस्था किंवा भूव्यवस्था. स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये या टायपिंग बंदामध्ये झाल्या आणि या नवीन आलेल्या व्यवस्थेमध्ये, की ज्याला आपण साम्राज्यवादी आर्थिक व्यवस्था म्हणूया, त्याने जे काही हस्तशिल्प आणि व्यापार म्हणजे स्थानिक एकदेशीय, चीनी एकदेशीय हस्तशिल्प आणि व्यापारावर जो काही प्रभाव पडला, त्या प्रभावाचं त्याच्यातून जी काही बेरोजगारी तयार झाली, त्याच्यामुळे एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक दिसून येतं, की मोठ्या प्रमाणामध्ये हे टायपिंग बंड पसरण्यासाठी सुरुवात झाली. परंतु चीन सरकार किंवा जेंग फुआंग हा जो काही अधिकारी होता, त्याला या बंडाचा बिमोड करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मोठ्या पद्धतीचं तणाव या टायपिंग बंडात सहभागी असलेले नेते, कार्यकर्ते आणि चीन सरकार याच्यामध्ये तयार होतात. अर्थात पाश्चात्य जे काय शक्ती होत्या, ताकद होत्या, त्यांना सुद्धा अशा पद्धतीचे बंड होऊ नये, कारण त्याच्यामुळे त्यांचे जे हितसंबंध स्थानिक चीनमध्ये गुंतलेले होते, त्याच्यावर एक मोठ्या पद्धतीचा प्रभाव पडतो. आणि हळूहळू ह्या सगळ्या जे काही आंदोलनं आहेत, ती परकीय शक्तींच्या विरोधात सुद्धा जाताना असताना आपल्याला दिसतात. परंतु ज्या टायपिंग बंडाने एक मोठ्या प्रमाणात एवढा प्रभाव पाडला, त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं, की टायपिंग बंड काही फार यशस्वी झालेलं नाही. टायपिंग बंदाने मोठ्या पद्धतीचा प्रभाव नक्कीच पाडला, ज्याच्यामुळे चीनी शेतकरी आणि इतर स्त्रिया आणि हस्तशिल्प आणि व्यापारामधून जे काही बेरोजगार उभे राहिले, त्यांच्या एकीकरणाचा एक मोठा पाया टायपिंग बंदाने आपल्याला घातलेला आपल्याला दिसून येतो. परंतु टायपिंगची नंतर हार झालेली आपल्याला दिसून येते. ओके. आणि त्यामुळे टायपिंग बंडानंतर थोड्याफार प्रमाणात सारखाच होता, ते म्हणजे बॉक्सरचे बंड. नक्की. त्यामुळे बॉक्सरच्या बंडामध्ये आपल्याला असं दिसून येऊ शकतं, की बॉक्सरच्या बंडामध्ये सुद्धा एक महत्त्वाचा जो रोष होता, तो स्थानिक सत्तेच्या विरोधात होता. परंतु प्रमुख जो काही विरोध होता, तो परकीय शक्तींना आणि परकीय शक्तींमध्ये सुद्धा प्रामुख्याने
ज्या काही मिशनरीज चीनमध्ये स्थायिक होत होत्या, त्या मिशनरींच्या विरोधात असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे बॉक्सरचा जो बंड आहे ते उभे राहिलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात बॉक्सर म्हणजे हा जो शब्द आहे तो इंग्रजी का जो शब्द आहे त्याच्यावरून आलेला आहे, की ज्याला बॉक्सिंग असं म्हटलं जातं. मराठीमध्ये आपण ज्याला असं म्हणूया की मुष्टियोद्धे किंवा बुक्क्यांनी किंवा बॉक्सिंग करत केलेला लढाया, कुस्ती पैलवान किंवा अशा आशियाचे जे काही बॉक्सिंगचे प्रकार, मुष्टियोद्धे आपण असं म्हणूया. तर ते मुष्टियोद्धे खरं तर या बंडामध्ये होतं किंवा त्याचं वर्णन मुष्टियोद्धे असं केलं गेलेलं असल्यामुळे या संपूर्ण उठावालाच बॉक्सरचं बंड किंवा बॉक्सरचा उठाव म्हणून ओळखलं जातं. अर्थात आपण टायपिंग बंडांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या किंवा समांतर अशा कारणं बघितली, थोड्याफार पद्धतीची तशीच कारणं बॉक्सर बंडामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात. अर्थात बॉक्सर बंडापर्यंत आपल्याला असं दिसून येतं, की साम्राज्यवादी ज्या काही शक्ती होत्या, त्यांनी चीनमधली अंतर्गत धोरणं आणि चीनमधल्या वेगवेगळ्या गोष्टींवर आक्षेप घ्यायला सुरुवात केली होती. चीनी जनतेवरची, शेतीवरची आणि राजवटीवरची पकड व त्यांच्यावरचा प्रभाव हा साम्राज्यवादी शक्तींचा वाढत चाललेला होता. आणि प्रामुख्याने यामध्ये 8 देश असे होते, की ज्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रिया, जपान, जर्मनी इत्यादी असे मिळून 8 देश होते, की ज्याने हळू-हळू संपूर्णपणे मोठा ताबा खरं तर या प्रांतामध्ये या साम्राज्यवादी शक्तीने घ्यायला सुरुवात केली होती. दुसरं साम्राज्यवादी शक्तींसोबत आलेलं एक महत्त्वाच्या दुसऱ्या ज्या संघटना होत्या त्या म्हणजे मिशनरी. त्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मोठ्या प्रमाणातलं कार्य चीनमध्ये सुरू केलेलं होतं. परंतु केवळ धर्मप्रसार करणं एवढंच लक्ष मिशनऱ्यांचं नव्हतं. तर धर्मप्रसारासोबत स्थानिक जनतेवर अनियमित अत्याचार, छळ, त्यांना अपमानास्पद वागणूक आणि इतर असंख्य कारणांसोबत एक दुजाभाव स्थानिक जनतेशी या मिशनऱ्यांकडून होत होता. आणि त्याचा एक मोठा विरोध किंवा त्याबद्दलचा एक मोठा राग चीनी जनतेमध्ये आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये या ख्रिश्चन मिशनऱ्यांचा होता. म्हणजे ज्या प्रांतामध्ये खरं तर हा बॉक्सरचा उठाव सुरू झाला किंवा मुष्टियोद्ध्यांनी उठाव सुरू केला, त्यामध्ये असंख्य ख्रिश्चन मिशनऱ्या स्थायिक झाल्या होत्या. 1,000वरून अधिक चर्चेसची स्थापना त्या ठिकाणी केली होती. 20,000वरून अधिक सामान्य चीनी जनतेंनी त्यांचा जुना धर्म सोडून या नवीन धर्मामध्ये धर्मांतरित केलेलं होतं. आणि या सगळ्यांचा रोष आपल्याला या सगळ्यांबद्दलचा रोष आपल्याला या बॉक्सरच्या उठावामध्ये आढळून येतो. आणि जे काही साम्राज्यवादी नावाचं प्रकरण आहे किंवा या कालखंडामध्ये जे काही वसाहतवादी साम्राज्यवादी शक्ती उभ्या राहिल्या, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक जनतेवर पकड जमवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे परंतु याचा अर्थ असा नव्हता की मानशू राजवटीच्या विरोधात हा बंड नव्हता. अर्थात जिथे जिथे हितसंबंध आडवे येत होते किंवा जिथे जिथे मानशू राजवट परकीय शक्तींची बाजू घेत होती त्या ठिकाणी या बॉक्सर बंड उठावातील बंडखोरांनी मानशू राजवटींवर सुद्धा हल्ले केलेले आपल्याला दिसून येतात. ओके. त्यामुळे इंग्रजीमध्ये याला बॉक्सर किंवा बॉक्सिंग ही जी काय युद्धाची पद्धत आहे किंवा तंट्याची मारामारीची पद्धत आहे ती ज्यांनी अवलंबली त्याला बॉक्सर म्हणतात. परंतु चीनी भाषेमध्ये या बंडाला या आंदोलनाला ई हेतुआन असं म्हटलं जातं. त्यामुळे हे ई हेतुआन नावाची जी चळवळ किंवा आंदोलन सुरू झालं होतं त्याचं मुख्य केंद्र होतं शाडोंग प्रांत, चीनमधला शाडोंग प्रांत. ओके. अर्थात चीनी साम्राज्यवादी शक्तींनी इतर ठिकाणी जसं आपलं वर्चस्व जमवलं, त्याचबरोबर मिशनऱ्यांनी आपलं बस्तान बसवलं, तशाच पद्धतीचं बस्तान शाडोंग प्रांतामध्ये सुद्धा बसवलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. आणि यामध्ये सुद्धा केंद्रीय नेतृत्व जे होतं या सगळ्या संघटनेचं की ते शेतकरीच करत होते. ओके. दुसरं, ज्या पद्धतीने टायपिंग बंडामध्ये गुप्त संघटनांनी महत्त्वाची भूमिका वठवली तशाच पद्धतीच्या गुप्त संघटना आपल्याला या बंडांमध्ये सुद्धा दिसून येतात. परंतु हे बंड सुरू होण्यामध्ये मुख्यतः काय काय कारणं होती
कोणकोणत्या बाबी होत्या आणि या बंडाचं नेमकं स्वरूप काय होतं याच्यावर सुद्धा प्रकाश टाकणं आपल्याला गरजेचं आहे. अर्थात या कालखंडामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये चीनची जी अर्थव्यवस्था आहे आणि पर्यायाने सामाजिक स्थिती आहे ती ढासळत चाललेली आपल्याला दिसून येत होती. हे ढासळत गेली होती. तर घसरत आर्थिक आणि सामाजिक स्थिती मोठ्या प्रमाणामध्ये घसरत होती. तर त्यामुळे ती जी परिस्थिती होती ती समजून घेणे हे सुद्धा या बॉक्सरच्या बंडांचं मुख्य उद्दिष्ट आहे. हे जे प्रकरण समजून घेणं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरं साम्राज्यवादी आक्रमण या कालखंडामध्ये अत्यंत तीव्र झालेलं आपल्याला दिसून येत होतं. कारण आता केवळ कुठल्या तरी एका राष्ट्राचे हितसंबंध चीनच्या अंतर्गत धोरणांमध्ये आणि पर्यायाने देशामध्ये नव्हते. तर त्यासोबत इतर असंख्य देश म्हणजे जवळजवळ 8 राष्ट्र हे चीनच्या अंतर्गत धोरणांबद्दल उत्सुक होते किंवा त्यांना तशा पद्धतीचे स्वतःचं स्वरूप या चीनच्या संदर्भामध्ये म्हणजे चीनमध्ये जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणामध्ये ते कशा पद्धतीने दिसतं ही गोष्ट समजून घेणे सुद्धा याचं उद्दिष्ट. त्याच पद्धतीने बॉक्सरमधलं जे बंड आहे त्याचा उदय कसा झाला, कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घटना घटित या कालखंडात घडली आणि या बंडाला पुन्हा मानशू राजवट आणि या परकीय 8 शक्तींनी कशा पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला आणि पर्यायाने या बॉक्सर बंडाचा आणि पर्यायाने बंडखोराचा अंत झाला याची चर्चा या बॉक्सरचा बंड या प्रकरणात करणं अपेक्षित आहे. जसं म्हटलं गेलं की हा कालखंड ज्याला म्हटला जातो की ज्यामध्ये हे बंड उभं राहिलं त्याचा कार्यकाळ किंवा त्याचा कालखंड हा 19व्या शतक आणि या बंडाचे केंद्र हे शेतकरी आहेत. कारण शेतकरीच हे असे लोक होते की जे या नवीन परकीय शक्तींच्या प्रभावाखाली बनलेल्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात भरडले गेले होते. ओके. आणि त्यामुळे त्यांच्या जुन्या ज्या काही कारागिरी होत्या, हस्तकौशल्य होती, ती नष्ट होऊन बेरोजगारीमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि पर्याय दुसरा जो काही एक होता की ज्याला एक धार्मिक सांस्कृतिक संघर्षाचा कंगोरा आहे, तो म्हणजे स्थानिक जी जनता होती चीनी, ती त्यांच्या त्यांच्या कन्फ्युशियन किंवा इतर धर्मामध्ये किंवा धर्ममत मांडणारी होती. या कालखंडामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या आल्या. त्या मिशनऱ्यांचा आणि स्थानिक लोकांचा एक मोठ्या पद्धतीचा संघर्ष आपल्याला झालेला दिसून येतो. आणि याच्या विरोधात त्यामुळे हे बंड सुरू झाल्याच्या नंतर असंख्य प्रमाणात जीवितहानी, जाळपोळ आणि प्रामुख्याने जे काही ख्रिश्चन चर्चेस होते त्याच्यावरचे हल्ले, त्याच्यामध्ये जे काही पादरी होते त्या पादऱ्यांवरचे हल्ले, त्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड असंतोष आपल्याला दिसून येतो. कारण ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केवळ धर्मप्रसाराचं आणि सहिष्णुतेचं काम केलं नाही, तर चीनमधल्या ख्रिश्चन मिशनऱ्या ह्या जास्त आक्रमक पद्धतीने धर्मप्रसार करत होता आणि वेगवेगळ्या प्रसंगी त्या चीनी जनतेचा अपमान सुद्धा करत होता, त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्याच्या दर्शनशास्त्राचा सुद्धा अपमान करत होता. आणि त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये ह्या सगळ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांची जी केंद्र होती ती या आंदोलनाचे मुख्य लक्ष ठरलेले आपल्याला दिसून येतात. आणि जसं आपण म्हटलं की बॉक्सर म्हणजे बुक्के चालवणे, बुक्के मारणे, मुष्टियोद्धे होते. पण ते केवळ तेवढंच नव्हतं, तर त्यांच्याकडे नंतरच्या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये तलवारी आणि इतर असंख्य युद्धसामग्री जमलेली होती. ओके. त्यामुळे चीनी भाषेमध्ये हे बॉक्सरचं बंड हे ए हेतुआन आंदोलन म्हणून ओळखलं जातं. आता याचं मुख्य उद्दिष्ट कोण होतं, म्हणजे कुणाच्या विरोधात हे होतं, तर जी काही चिंग किंवा मानशू राजवट होती ती, हे त्याचं एक लक्ष होतं. आणि दुसरं लक्ष होतं या परकीय शक्ती की ज्याला साम्राज्यवादी शक्ती असं म्हटलं जातं. आणि साम्राज्यवादाच्या विरोधातला लढा जसा भारतामध्ये, आशियाई खंडामध्ये आणि आफ्रिकेमध्ये लढला गेला, तशाच पद्धतीचा परंतु वेगळ्या स्वरूपाचा साम्राज्यवाद विरोध आपल्याला चीनमध्ये या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून येतो. कारण या आंदोलनामध्ये साम्राज्यवादी शक्ती आणि त्यांच्या इतर ज्या काही सांस्कृतिक संघटना आहेत त्याच्या विरोधातला आविष्कार आपल्याला या बॉक्सरच्या बंडामध्ये दिसतो. अर्थात या बंडा किंवा हे जे काही शेतकरी आहे हे अशा पद्धतीने संघर्षाला उभे राहण्याचे प्रमुख कारण काय होती, तर हे जे काही परकीय सत्ता होत्या
परकीय शक्ती होत्या, त्यांचे हितसंबंध हे स्थानिक संदर्भात होते आणि त्याद्वारे म्हणजे वसाहतवादी व्यापार होता. जसं अगोदरच्या कालखंडामध्ये आपण बघितलं अफूचा व्यापार होता. नंतरच्या कालखंडामध्ये इतर अनेक असंख्य बाबी होत्या. त्याच पद्धतीने त्यांनी त्यांच्या सोयीसाठी ज्या काही सुधारणा केल्या, त्यामध्ये तार आहे, टपाल आहे, रेल्वे आहे. अशा पद्धतीच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या पायाभूत सुविधांची उभारणी सुद्धा आपल्याला या कालखंडामध्ये या साम्राज्यवादी शक्तीने दिली. परंतु ते साम्राज्यवादी शक्तींच्या उपयोगाचं असल्यामुळे आणि ते साम्राज्यवादी शक्तींचं प्रतीक असल्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत अशा पद्धतीच्या पायाभूत ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं ते सुद्धा या हल्ल्याचं मुख्य लक्ष झालं होतं. कारण या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विदेशी संस्था ह्या चीनी राजकारणामध्ये हस्तक्षेप करत होत्या आणि मिशनऱ्यांचे हस्तक्षेप तर प्रचंड वाढले होते. ते एवढे वाढलेले होते की त्याच्यातून सामान्य जनता सुद्धा अपमानास्पद झाल्याचं वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसून येतं आणि चीनी राजवटींच्या विरोधात सुद्धा या साम्राज्याची शक्तींनी मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका आपल्याला घेतलेली दिसून येते. त्यामुळे हा जो विद्रोह आहे की ज्याला बॉक्सरचे बंड किंवा मुष्टी योद्ध्यांनी केलेली या बंडाची सुरुवात असं म्हटलं जातं, त्याचं मुख्य केंद्र भौगोलिकदृष्ट्या शांतुंग प्रांत राहिलेला आहे. शांतुंग प्रांत. त्यामुळे शांतुंग प्रांतामध्ये हा साम्राज्यवादी विद्रोह उभा राहिला आणि त्याद्वारे एक वेगळ्या पद्धतीचा संघर्ष हा या कालखंडामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. अर्थात हे जे काय बंड आहे, बॉक्सरचा जो उठाव आहे, त्या बॉक्सरचा उठाव सुरू होण्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी कारणीभूत झाल्या. म्हणजे 19व्या शतकातली जी काही चीनमधली आर्थिक आणि सामाजिक स्थिती आहे ती अत्यंत डबघाईला आलेली दिसून येत होती. त्याच्यामध्ये जसा चीनी राजवटीचा कमजोरपणा आहे तसाच अंतर्गत वेगवेगळे प्रश्न उभे राहिले आणि ज्याच्यामुळे एक आर्थिक अरिष्ट तयार झाले. या बाबींची सुद्धा नोंद घेणं तितकेच आवश्यक आहे. म्हणजे चीनी प्रांत हा आजही लोकसंख्या वाढीसाठी ओळखला जातो. ते प्रचंड असलेल्या लोकसंख्यासाठी ओळखला जातो. तशाच पद्धतीच्या म्हणजे ही जी लोकसंख्या वाढ आहे त्याला प्रामुख्याने 19व्या शतकामध्ये सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि परकीय शक्तींनी आणलेल्या नवीन तांत्रिक बाबींच्या तुलनेमध्ये जे काय स्थानिक ऐतदेशी हस्तकौशल्य आणि त्यावर उभा असलेला रोजगार होता तो जाऊन एक मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी तयार झालेली होती आणि ही सगळी महत्त्वाची कारणं ठरली की ज्याच्यातून एक बॉक्सिंगचा बंड उभं राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपण इथे थांबूया. उर्वरित भाग आपण पुढच्या प्रकरणात किंवा पुढच्या सेगमेंटमध्ये बघू. नमस्कार.